सुरुवातीलाच मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून अख्खी लोक पळाली. सभेत एकही माणूस नसताना रिकाम्या खुर्च्यांसमोर झालेला भाषण होते प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपला बसलेला सगळ्यात मोठा धक्का नेमका काय आहे? व्हिडिओ लोक पळून गेल्यानं रिकाम्या खुर्च्यांसमोर कसं झालं भाषण, कसा आठवत घेतला, कशी झाली पळापळ, सविस्तर आपण व्हिडिओत जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इकडे मात्र भाजपला टाळाटाळ करण्यास लोकांनी सुरुवात केलीये. का? भाजप आता लोकांना नको झालंय का? याचा घेतलेला सगळ्यात मोठा आढावा आता आपण पद्धतशीरपणे पुढे पाहूया की नेमका महाराष्ट्रामध्ये काय घडलं होतं आणि कालच्या सभेतून लोकांनी काय दिलाय संदेश. मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आपल्या शिवसेनेसाठी आणि आपल्या बघूया महाराष्ट्रासाठी नेमकी काय आहे ती. राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढी 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची युती झाली आणि इकडे 10 वोणदण आणले भाजपचे. शिंदेगडाच्या शिवसेनेला मुंबईत सळोकी पळ करून सोडणारी ठाकरेंची मनसेची सेना आता भाजपला देखील प्रचंड संतावात तणावामध्ये तणावाखाली आणते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतील मराठी जन एकवटले आहेत, मुंबईतील मुस्लिम बांधव एकवटलेत, मुंबईतील उत्तर भारतीय कामगार, उत्तर भारतीय नेते आता एकवटले असून ते ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं चित्र निर्माण झालंय. नेमकी काय बातमी आहे ती आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभेला तुफान विक्रमी प्रचंड गर्दी होत असल्याचं आपण पाहतोय. ही गर्दी दररोजच्या दररोज वाढत जाते. गर्दीचे विक्रमचे कारणानं होत आहेत. उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना मानणारा प्रचंड वर्ग मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असल्याचं आपण पाहिलंय. हे सगळे वर्ग असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची कमतरता आता सर्वसामान्य जनतेला भासते. राज ठाकरेंच्या हातात पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका द्यावी अशा प्रकारची सुतवाच सध्या सामान्य जनतेच्या मनातून पुढे येत असतानाच आता मात्र भाजपची मोठी पंचायत झाल्याचं चित्र या व्हिडिओतून समोर येत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपा जरी पुढे जात असली तरी देखील महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. भाजपाविषयी लोकांच्या मनात संताप व्यक्त होत आहे, कारण की महाराष्ट्रासह देशामध्ये संविधान संपवण्यासाठी भाजप कामाला लागलंय का, असा आरोप थेट भाजपवरती शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय. सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून महाराष्ट्राचं राजकारण करणाऱ्या भाजपला आता आम्ही निवडून देणार नाही असं लोकांचा समज झाल्याचं चित्र मुंबईमध्ये सध्या सुरू झालंय. मराठी माणसांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे. मुंबईचे मोठमोठे कार्यालय असतील, ऑफिसेस असतील, सगळे गुजरातला घेऊन जाणं हे भाजपचं महत्त्वाचं ध्येय असल्याचं सर्वसामान्य मराठी माणसांना मुंबईत आज वाटू लागलंय. आणि हे वाटू लागल्यामुळेच मुंबईत भाजपला आता मात्र त्यांचं बिस्तारा उठवून घेऊन बाहेर गुजरातला पाठवावं असं मुंबईकरांनी ठरवल्याचं दिसतंय. भारतीय जनता पार्टी ही राज्यातील लहान लहान छोट्या छोट्या पक्षांना संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे. केंद्रातील नेत्यांसह राज्यातील नेते मुंबई महानगरपालिका, राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागले आहेत. आणि या कामाला अशा लागल्यात की ठाकरे बंधूंना संपवायचंय, ठाकरे ब्रँड संपवायचंय, मुंबईत ठाकरे ब्रँड शिल्लक राहणार नाही अशा रीतीनं भाजपनं मोठी कमाल केल्याचं चित्र मुंबईत दिसतंय. मात्र वेगवेगळ्या सर्वेतून भाजपला धुळीपचार देत वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या शहरातून भाजपच्या वतीनं राजकारण गडळ केलं जातंय असा थेट आरोप भाजपवरती केला जातोय. दुसरीकडे इकडे उद्धव ठाकरे यांच्या, राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी तर आपण समोर पाहताय आता की ही सभा चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांची सभा, या सभेमध्ये आपण पाहताय की लोक आता सभेला आणली आहेत. 500-500 हजार रुपये लोकांना दिवसभराचे देऊन त्या लोकांना परिसरामध्ये राबवलं जात आहे. संध्याकाळी शेवटी सभा घेऊन त्या लोकांना आपल्या घरी पळवून लावलं जात आहे. परंतु व्हिडिओ मात्र कुठेच जात नाहीयेत. व्हिडिओ हे पुरावाहून समोर आणले जात आहेत. अख्ख्या खुर्च्या रिकाम्या झाल्याच्या नंतर सभा चालू होते आणि या सभेतून एक संदेश जातो की महाराष्ट्रानं भाजपला आता पूर्णपणे नाकारल्याचं चित्र मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमधून सुरू झालंय. भाजपला जरी हा व्हिडिओ आवडत नसला तरी हा व्हिडिओ आवडण्यासाठी नाही, भाजपची महाराष्ट्रात लोकप्रियतेमध्ये घट झालीये हे सांगणारा हा व्हिडिओ सध्या समोर येतोय. इथे जरी छोट्या सभा घेतल्या तरी त्या सभांमध्ये रिकाम्या खुर्च्याची पंचायत भाजपला सतावणारी आहे. आपण समोर पाहत आहे की या सगळ्या महिला सभा सुरू झाली की लगेच आपलं संपूर्ण मैदान सोडून मैदानाच्या बाहेर निघतायत आणि या संपूर्ण रिकाम्या खुर्च्यांसमोरच देवेंद्र फडणवीस यांचं भाषण होत आहे. म्हणजे भाजपला महाराष्ट्रात आता महिलांनी तर नाकारलायच आहे, परंतु महाराष्ट्र देखील आता भाजपला नाकारण्याच्या तयारीमध्ये
चर्चेमध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवरती सभांना मिळणारा अशा प्रकारचा प्रतिसाद बघता मुंबईत भाजपची आता कोणत्याही प्रकारची सत्तेची लक्षणं दिसत नाहीत. महिलांनी, लोकांनी सभेला येण्याचं जरी टाळलं असलं तर या सभेतून या लोकांना आता नाही सत्ता हवीये ना महायुती हवीये. राज्याच्या राजकारणात त्यांना पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची सवय. ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे यावा असं लोकांना वाटतंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला होणारी ही गर्दी, त्या गर्दीतून पळून जाणारे लोक अक्षरशः आता भाजपच्या तोंडचं पाणी पळून जाणार. कारण हे तसंच आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचे समाज जेव्हा जेव्हा होतात तेव्हा तेव्हा पराभवाची लक्षणं समोर दिसतात. कारण की लोकांचा प्रतिसाद जर समान असेल तर मात्र मतदान कसं होणार हा मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर होता. परंतु सध्या मात्र भाजपला हा पहिला मोठा झटका बसलाय आणि इकडे आता एकनाथ शिंदेंच्या सभा देखील महाराष्ट्रामध्ये सुरू होतील. त्यावेळेस त्यांच्या सभांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपणाला बघावं लागेल. मात्र मित्रांनो, सध्या तरी राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघता भाजपची मोठी पंचायत मुंबई झाल्याचं चित्र आहे. आणि या चित्रावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र यांच्या सभेतून लोक पळून जात आहेत हा नेमका संदेश काय? मुंबईकरांना नेमकं काय सांगायचंय? महाराष्ट्राला नेमकं काय सांगायचंय? भाजपला आता आमच्यासोबत लादू नका, भाजप सत्तेत नकोय असं लोकांना म्हणायचंय का? याबद्दल देखील आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची लोकप्रियता या निवडणुकीला घटली आहे का? याबद्दल आपल्या मनात काय आहेत शंका? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. मग भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.